नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये आज आपण 40 इंच कटोरी ब्लाउजचं संपूर्ण शिवण पाहणार आहोत. सर्वप्रथम मी मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घेतलेले आहे. इथे मी कटोरीला रुंदीला 2.25 व उंचीला 3 असा टक्स मारून घेणार आहे. इथे मी टक्स फोल्ड करते. तुम्हाला कट करायचे असेल तर तुम्ही कट सुद्धा करू शकता. बघा कटोरीला पफ किती सुंदर आलेला आहे. आता आपण कटोरी व साइड पार्ट एकमेकांना अटॅच करून घेणार आहोत. इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहे. कटोरीच्या खालच्या दिशेला 1 इंच वर असा क्रॉस मार्क करून कट करून घेतलेला आहे. इथे आपण ब्लाउजला योकपट्टी अटॅच करून घेणार आहोत. शोल्डर पासून योकपट्टी पर्यंत गुंडाळत जात दुसऱ्या योकपट्टीला शिलाई मारून घेणार आहोत. इथे आपण डबल टिप मारून घेणार आहोत. गुंडाळलेला भाग इथे आपण सरळ करून घ्यायचा आहे. इथे मी हुक आयची पट्टी जॉईन करून घेणार आहे. हुक आय पट्टी लावण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी डाव्या साईडला लावतो तर कोणी उजव्या साईडला लावतो. इथे आपण हुक आय पट्टी लावून घेणार आहोत. खालच्या दिशेला मेन फॅब्रिक ठेवून वरच्या बाजूला फोल्ड करून घेणार आहोत. इथे आपण व्यवस्थित कपडा फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत. इथे आपली हुक आय पट्टी तयार झालेली आहे. ह्या ब्लाउजला मी हातावरचे आय करणार आहे. त्यानंतर आपण गळ्याचं मार्किंग करून घेणार आहोत. इथे मी गळ्याचा आकार तयार करून घेतलेला आहे. त्यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत. जेणेकरून अस्तर व कपडा कट करताना वेगवेगळे होणार नाहीत. इथे मी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते. त्या आपल्या दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. गळ्याचा आकार खूप सुंदर दिसत आहे इथे. इथे मी गळ्याला गोट मारून घेतलेली आहे. फिनिशिंग बघा किती मस्त झालेली आहे. बॅक साइड सरळ ठेवून त्यावर फ्रंट साइड ठेवून शोल्डरला 1/2 इंच मार्जिन ठेवून टिप मारून घेणार आहोत. आणि ब्लाउजच्या बॅक साइडला 1/2 इंच मार्जिन ठेवून प्रेस टिप घेणार आहोत. फिनिशिंगच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आता आपण स्लीव्ह अटॅच करून घेणार आहोत. खोलगट भाग समोरच्या भागाला व जो थोडासा उभारलेला भाग आहे तो बॅक साइडला लावून आपण भाई अटॅच करू शकतो. इथे मी भाईला डबल टिप घेत आहे.
इथे आपली बाही तयार झालेली आहे. बॅक साइडला सेंटर मध्ये एक मार्क करून फिटिंगच्या दिशेने आपण सरळवर टीप मारून घेणार आहोत. इथे मी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते. सरळ बाजूवर टीप मारून आतल्या बाजूने फोल्ड केल्यावर फिनिशिंग खूप सुंदर दिसते. इथे आपण दाब टीप घेणार आहोत. बघा फिनिशिंग किती मस्त दिसत आहे. हा आहे फायनल लुक. बाय.